लागते पहिला धक्का कोल्हापूर किंग्सला. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. स्वप्नील बाद झाला. न्यू बॅटर मर्फी अर्थात अमय मोरे टीम कॅप्टन सध्या मैदानाच्या आत. धावसंख्या सेट करायची त्यांना पहिल्या सत्रामध्ये. क्लीन बोल्ड दांडी गोल झाली. मोठी विकेट. एक बिग ब्लो आपल्याला पाहायला मिळतोय. धाबे दणाणले कोल्हापूर किंग्सचे. मर्फी स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर 0 धावसंख्येवर जात असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का लागलाय तो कोल्हापूर किंग्सला. पहिल्या ओव्हरमध्ये आसिफचा बोलबाला इथे पाहायला मिळतोय. मगाशी रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आणि त्यानंतर मात्र क्लीन बोल्ड केलं. फर्निचर डिस्ट्रॉय केलं ते मर्फी अर्थात अमय मोरेचा टीम कॅप्टन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर चंद्रशेखर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चला सामन्याला गती द्या थोडीशी. सामन्याला स्पीडअप करूया आपण. कारण प्रत्येक संघांना आपण या गेल्या पर्वापासून 7-7 सामने खेळण्याची खरं तर संधी दिली आहे. पहिल्या 2 पर्वामध्ये आपण 3-3 सामने प्रत्येक टीमचे खेळले होते. म्हणजे आयोजकांनी खरं तर भरपूर मेहनत केली की 3 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा व्हावी. त्यामुळे आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे. त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. चंद्रशेखर न्यू बॅटर चौथ्या नंबरवर. नो बॉल ऑन साइडला दिशा देत असताना तिकडे थोडीशी मिसफील्ड होते. 9+1 2 धावा मिळतील. धावफलक पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 हादरे दिल्यानंतर आसिफच्या माध्यमातून स्कोर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 7 रन्स ऑन बोर्ड. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिला षटक सध्या प्रगतीपथावर आहे. वन टू गो. 7 धावा 2 विकेट्स. स्टेप आउट झाले. स्ट्रेट ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. ओ हो यश भिसे होते तिकडे. डायरेक्ट थ्रो पाहिजे होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन थांबलाय. ते 8 या आकड्यावर 2 विकेटच्या समाप्तीनंतर. बघा गेटच्या समोर काही गाड्या पार्क आहेत. कृपया तिकडे गाड्या पार्क करू नका. आम्ही नंबर सांगतोय लगेच गाड्या आपण काढायच्या. MH43 AA8030 AA8030. त्यानंतर MH43 C J3917 AA8030 J3917 आणि 0546. सर्व खरं तर स्कूटीज आहेत. ज्यांच्या कोणाच्या असतील कृपया लगेच बाजूला करायच्यात. आणि येणारे खेळाडू आणि प्रेक्षक त्यांना विनंती की गेटच्या समोर गाडी पार्क करत असताना व्यवस्थित पार्क करा. सिंगल रोड आहे आणि दोन्ही बाजूला पार्किंग आपण करताय तर थोडी दक्षता आपण बाळगायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर चेतन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये आसिफ यांनी गोलंदाजी टाकली. 8 धावा 1 विकेट प्लस 1 रनआउट त्या ओव्हरमध्ये आला. द प्रिन्स आणि चंद्रशेखर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण बाद झालेला स्वप्नील आणि मर्फी. त्यामुळे संघ थोडा अडचणीमध्ये असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगलं टार्गेट इथे सेट करावं लागेल. दुपारचं सत्र आपण पाहतोय. लख प्रकाश सूर्य माथ्यावर आहे. प्रचंड गरमी मैदानाच्या आत. प्रचंड उष्णता आणि क्रिकेटचा रंगतदार सोहळा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग बॉल वाईड बॉलचा इशारा. चेतन आपण पाहतोय सुरुवात करतोय अतिरिक्त धावेने. स्कोअर शिफ्ट होत असताना 9 या आकड्यावर. आजच्या दिवसामध्ये आमच्या समोर रोनकजी तांडेल फ्रॉम करावे ॲज ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय.
पुन्हा एकदा फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हची टीम सज्ज होत असताना अजित निकम सर, त्यांच्या समवेत इरफान सर ऑफिशियल पंच, अमरजी भोईर सर तुम्हाला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ऐकायला मिळतील. आणि संपूर्ण आमची SBL मॅनेजमेंट कमिटी भरपूर मेहनत घेते या स्पर्धेसाठी. पुढचा बॉल प्रिन्ससाठी, वेगवान बॉल, प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर केला, ऑन साइडला खेळायचं होतं. विकेटच्या पाठीमागे यश बीसे अगदी चुस्त आणि फुस्त डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग त्याची, कारण गोलंदाजाकडे भरपूर वेग आहे. तुम्ही यश बीसेला पाहिलं की किती तो लांब उभा आहे विकेट पासून, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की चेतनकडे किती वेग आहे. डावखुरू त्या हाताचा अष्टपैलू खेळाडू, ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर म्हणून कालच्या दिवसामध्ये देखील आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका त्याची राहिली होती. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस थोडी कमी गती टाकली होती. पायावर जाऊन बॉल आदळलाय, लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमात येत असताना 10 धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचले. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर काही बिलो 60, बिलो 70 धावसंख्येचे सामने पाहिले. अबो 70 देखील एक सामना झाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 58 धावा डिफेंड केल्या महाड किंग्सने. तर या मॅच मध्ये बघूया आता कितीपर्यंत मजल मारेल कोल्हापूर किंग्स. चंद्रशेखर एक अनुभवी खेळाडू, भरपूर प्रचंड दांडगा अनुभव खेळाडूच्या पाठीशी. चेतन पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, रिव्हर्स स्वीप केलाय आणि डीप मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 9+1 2 धावा मिळत असताना धावफलक पुढे जाईल. थोडासा चौकार मारणं आता कठीण करून ठेवलंय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय सांगली स्पार्टन्सचा आतापर्यंत थोडासा फायदेशीर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट. लोअर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फिल्डिंग गणेशच्या माध्यमातून झोकून दिलं आणि बॉलला पूर्णपणे रोखलंय. सिंगल मिळणार मात्र धावांसाठी. धाव मैदानाच्या आत करत असताना 13 धावा धावफलकावर, 2 विकेट्स. 3 बॉलचा खेळ बाकी, 3 बॉल्स टू गो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरा सामना आजच्या दिवसातील या स्पर्धेतील एकूण 6वा सामना. एकूण 32 सामने या स्पर्धेमध्ये होतील. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, मनगटाच्या साहाय्याने बॉलला बळवडे ऑन साइडला, फक्त हलक्या हाताने दिशा देत असताना सिंगल मिळते. सिंगलला प्राधान्य दिलंय. जरी चौकार येत नसतील तरी सिंगल डबल्सने धावफलक कसा हलता राहील याची दक्षता घेत असताना दोन्ही बॅटर. धावसंख्या 14 आकड्यावर. गॅप शोधण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला मात्र ड्राईव्ह केलंय प्रिन्सच्या माध्यमातून. एक क्लासिकल फटका आणि 4 धावा मिळतात. स्कोर 18 या आकड्यावर. शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. 18 धावा, 2 विकेट्स. पॉवर प्ले पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले होते. त्यानंतर सावरत असताना चांगला बॉल वेगाने टाकला होता, थोडासा आतमध्ये वळवला. विकेटच्या पाठीमागे यश बीसे तैनात. डॉट बॉल ओव्हरची सांगता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे 18 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सुधीरजी जाधव साहेबांची संकल्पना. आज मात्र आपण पाहतोय 4थ्या पर्वामध्ये भरपूर पसंतीस उतरली. अंडरआर्म क्रिकेटमध्ये SBLचं नाव नवी मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावर दुमदुमलं अगदी पहिल्या पर्वापासून. आणि खास करून नवी मुंबईमध्ये सर्कल अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय. पहिली स्पर्धा SBL इथे पाहायला मिळाली. एक नवीन पायंडा त्यांनी मांडला, कारण अजूनही सर्कल क्रिकेट, सर्कल बॉक्स क्रिकेट पाहायला मिळत नाही आपल्या नवी मुंबईमध्ये. आता SBL म्हटलं की सर्कल बॉक्स क्रिकेट. 11 खेळाडू मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळतील. यश बीसे टीम कॅप्टन थर्ड ओव्हर मध्ये. चला गती द्या सामन्याला, बस स्पीडअप करा प्लीज. चंद्रशेखर 18 धावा धावफलकावर आहेत. पहिला बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 2 धावा मिळत असताना दोन धाब्याने धावफलक 20 आकड्यावर जाऊन पोहोचते. 20 रन्स ऑन बोर्ड.
पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 58 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि त्याचा अशी यशस्वीरित्या बचावही करण्यात आला महाड किंग्सच्या माध्यमातून. यावेळेस बघा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, तितकासा टायमिंग जुळत नाहीये. आसिफ बॉलवर वेगाने येत असताना सिंगल मिळते. कालच्या दिवसामध्ये अमर सर आपण जर पाहिलं सांगली स्पार्टन्स या संघाला 10 रनची पेनल्टी करता कालच्या दिवसामध्ये मिळाली होती. नियमाचं थोडंसं उल्लंघन केलं होतं या टीमने, तरी देखील खरं तर तो सामना त्यांनी जिंकला होता अगेन्स्ट जुन्नर पलटन्स. त्यामुळे अगदी चिवट संघ, कडवा संघ, सहजासहजी हार न मानणारा संघ म्हणून या संघाची ओळख आहे, ज्याचं नेतृत्व करतोय सीवूड्स मधील एक युवा टॅलेंट, युवा खेळाडू यश भिसे आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवर. स्कोर 21 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. ओ स्टेप आउट झाले, एक चान्स मिस केला आपण म्हणूया. चेतनने मात्र दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडने घाई केली प्रिन्सने, आवश्यकता नव्हती. चंद्रशेखरचं लक्ष नव्हतं, त्याचा बॉडीचा बॅलन्स ढासळला होता आणि इथे विकेट गमावी लागते. तिसरी प्रिन्स बाद. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आता. स्वप्नील, मर्फी, प्रिन्स तीनही फलंदाज बाद झालेत. श्रीकांत आता मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये श्रीकांतच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा राहिली होती. एक जबरदस्त ऍथलीट आपण म्हणूया, जबरदस्त फ्लेक्झिबिलिटी या खेळाडूकडे, मात्र ऍज अ बॅट्समन आज एक महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्याला द्यायचं आहे आपल्या टीमसाठी. स्कोर 21, 3 विकेट्स. थोडंसं शांत क्रिकेट तुम्ही पाहताय मैदानाच्या आत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यश भिसे बॉलिंग ट्रॅकवर. कोल्हापूर किंग्स विपक्ष सांगली स्पार्टन्स अशी लढत मैदानाच्या आत तुम्ही पाहताय. हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतलं बॉलने. चेतनने चांगल्या बॉलला कलेक्ट केल्याचं विकेट किपरच्या भूमिकेत तो आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. 2 कॅमेरानी स्पर्धा ते कव्हर करतात. चेतन आपण उर्फ चिला या नावाने करत हा सुप्रसिद्ध खेळाडू सध्या विकेट किपरच्या भूमिकेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर नो बॉलचा इशारा मात्र पंच सांगतात. येस, नो प्लस ही सिंगल मिळणार. अंपायर बॅट कट आहे या बॉलवर. येस, लेग बाय. नो आणि प्लस लेग बायची एक सिंगल, अशा 2 धावा मिळतील. चौकार जरी येत नसते तरी सिंगल डबल येत आहेत. 23 धावा धावफलकार मात्र तितक्याशा पुरेशा नसणार आहेत. येस, 3च बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 चेंडू एक्स्ट्रा डिलिव्हर केलेत यशने या ओव्हरमध्ये, एक्स्ट्रा त्याने खर्च केलेत. ओ, चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर थर्डमॅनला. आणि श्रीकांतची खासियत आपण पाहतोय, इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. थोडंसं इम्प्रोव्हाइज केलं. सरळ बॅटने धाबा येत नाही, बॅट उलटी करून बघूया. आणि बॅट उलटी केली, थर्डमॅनला टार्गेट केलं. अगदी काटक शरीर यष्टी असलेला अंडराम क्रिकेटला हा खेळाडू तुम्ही पाहताय श्रीकांत. 4 धावा स्कोर शिफ्ट होते 27 या आकड्यावर. चला सामन्याला गती द्या चेतन. बघा जास्त वेळ घेऊ नका, आम्ही वारंवार सूचना करतोय. 14 सामने आज आहेत आणि बरोबर 1 वाजलाय. दुसरा सामना सध्या आपण खेळतोय. थोडा उशिराने आपण सुरुवातही केली आहे. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचं होतं. टप्पा पडून बॉल सर विकेट किपरकडे जातोय. अंदाज थोडासा चुकला यावेळेस श्रीकांतचा. लाईन लेंथ ओळखू शकला नाही, पेस ओळखू शकला नाही आणि या डॉट बॉलची सांगता. 1 to go. अजित निकम सरांची एक अनोखी शैली. 27 धावा धावफलकावर असताना 2-3 विकेट्स गमावलेत आतापर्यंत. बॉक्स सर्कल आउट. नो बॉल होता, मात्र श्रीकांतला मैदान सोडावं लागेल. आणि बॉल काउंट, विकेट काउंट आणि रन काउंट अशा पद्धतीने 3 ओव्हरची सांगता होईल. आणि धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात 28 अकड्यावर जाऊन थांबली आहे. ती कोल्हापूर किंग्सची. सांगली स्पार्टन्सची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजिबातच धावा बनवू दिला नाहीयेत. मात्र येणारे 12 बॉल मध्ये कमीत कमी 25-30 धावा जरी आल्या
तरी एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. सध्या स्कोर 28 आकड्यावर तुम्ही पाहताय. पहिला कॉल नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही करतोय. सोलापूर स्ट्रायकर्स आणि कर्नाटका रेनेगेड्स, जिथे आपल्याला कर्नाटका रेनेगेड्स ज्याला लीड करतायत निखिल जोशी आणि त्याच्या विरुद्ध सोलापूर स्ट्रायकर्स ज्याला लीड करतायत यश मोरे. एक जबरदस्त बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टनला आपण विनंती करूया की आपण प्रेझेंट राहा. 4 ओव्हर नंतर तुम्हाला व्यासपीठावर यायचं आणि 5 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. मुकेश काल भरपूर चर्चेतलं नाव राहिलं, खास करून त्याची व्हायरल झाली ती क्लिप ॲज अ फिल्डर म्हणून. तो मुकेश एक वेगळी हेअरस्टाईल या पर्वामध्ये त्याची पाहायला मिळते आणि बोलबाला राहिला याही खेळाडूचा ॲज अ बॉलर म्हणून. मात्र पहिला बॉल ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर निघून गेला आणि वाईड बॉलने सुरुवात ओव्हरची होत असताना चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. अगदी शरीरावर जाऊन आदळत असताना बॉल डॉट बॉल मुकेशच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर थोडीशी लाईन लेंथ बिघडली होती, त्यानंतर लाईन लेंथ मध्ये बदलाव केला, ॲक्युरसी दाखवली, नियंत्रण दाखवलं. 29 रन्स ऑन बोर्ड. ऑफ ब्रेक करायचा प्रयत्न होता, मात्र पिचिंगच लेग पासून बाहेर झाली आणि बॉल त्यानंतर टर्न झाला. चेतनने चांगलं बॉलला स्टॉप केलं, कारण पाठीमागे देखील चौकार आहे. ही एसबीएल ची खरं तर खासियत आहे. 30 धावा 30 रन्स आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. चांगल्या पद्धतीने पॅडल स्वीप करत असताना डीप मध्ये आपल्याला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फाईन लेग मध्ये श्रीकांत होते त्या ठिकाणी, चांगलं बॉलला स्टॉप केलं त्यांनी. जशी नंबर 5 तुम्ही पाहताय फाईन लेगला, कारण एसबीएल ची खासियत आहे की पाठीमागे तुम्हाला चौकार मिळतात, फक्त दिशा द्यायची असते, गतीचा वापर करायचा असतो. सिंगल मिळते. 31 धावा 31 रन्स ऑन बोर्ड. करण होते स्ट्राईकला आणि डाऊन द लेग बॉल. मुकेश थोडासा लय सापडण्यामध्ये थोडासा अपयशी ठरतोय. चांगले चेंडू त्याने काही डिलिव्हर केले, मात्र त्याचबरोबर एक्स्ट्रा देखील तो खर्च करतोय. म्हणजे चांगल्या चेंडूंचं आलेलं दडपण अतिरिक्त धावा कुठेतरी दूर करतात, ते प्रेशर रिलीज करतात. पुन्हा एकदा तेच चित्र ऑफ ब्रेक करतोय आणि पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे हा बॉल वाईड चाललाय. नक्की मुकेशच्या मनात चाललंय काय, त्याची काय घाळमेळ सुरू आहे, काय विचार विनिमय सुरू आहे त्याच्या मैदानाच्या आत. चेताशी त्याने थोडं डिस्कशन केलं, थोडी सल्ला मसलत केली आहे, कानमंत्र दिलाय. बघूया तो दिलेला कानमंत्र त्याला किती फायदेशीर ठरतोय, किती उपयोगी ठरतोय. चांगला बॉल होता, चांगली फिल्डिंग, टॅप केलं होतं ऑन साइडला. यश होते त्या ठिकाणी. अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला स्टॉप, चौकार वाचवला, सिंगल मिळाली. चंद्रशेखर स्ट्राईक वर आले. 34 धावा धावफलकावर. आज दोन्ही फलंदाजांचा कस लागलाय. मोठी परीक्षा आहे, कठीण परीक्षा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅट्समनची मैदानाच्या आज सध्या सुरू आहे. पुन्हा चांगला फटका, मंगळाचा वापर केलाय. अगदी चंद्रशेखरने गॅप शोधलाय. प्रचंड अनुभव, दांडगा अनुभव, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट चंद्रशेखर यांचा आहे. तर पहिल्या सीझन मध्ये एका टीमला लीडही त्यांनी केलं होतं. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 38. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 38 धावा, 4 अतिरिक्त चेंडू टाकले त्या ओव्हरमध्ये. 4 लीगल बॉल आणि 4 एक्स्ट्रा चेंडू. भरपूर लांबलं षटक आहे आपण म्हणूया. पुन्हा एकदा अजून 5वा चेंडू अतिरिक्त टाकलाय मुकेशने. धावसंख्या 39, 39 रन्स. 4च बॉल झालेत, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. बॅटच्या सहाय्याने आपण पाहतो एसपी होतं तिथे डीप मध्ये. सिंगल मिळणार. 40 धावा, 40 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू बघूया आता तरी षटक संपतंय का. आतापर्यंत एकूण 10 चेंडू टाकलेत ओव्हरमध्ये, त्यापैकी 5 अतिरिक्त चेंडू टाकलेत मुकेशने. हलकीशी एज लागली होती, भरपूर मोठा आवाज झाला आणि डॉट बॉल ओव्हरची सांगता केली मुकेशने. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 40 ला 4. शेवटचा षटक निर्णायक असेल
दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून टार्गेट सेट करणारा षटक असणार आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला एक मोठं बॅटल निखिल जोशी विरुद्ध यश मोरे. टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचे, यावर नंतर टॉस तुमचा केला जाईल. सीवूड्स बॉक्स लीगचा थरार तुम्ही पाहताय. 40 रन्स ऑन बोर्ड 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 विकेट्स गमावल्यानंतर. अगदी 4 आकडा सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहताय. फॉर्च्यून इव्हेंट्स एलईडी स्क्रीन सध्या थोडी बंद आहे कारण आपण डे फॉर्मॅट मध्ये आहोत. जशी संध्याकाळ होईल फ्लडलाइट्स ऑन होतील, तुम्हाला एलईडी स्क्रीन पुन्हा पाहायला मिळेल. प्रत्येक वर्षी एसबीएल मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व भगमय वातावरण तुम्ही पाहताय. अगदी भगवी चादर नटलेलं हे क्रीडांगण एसबीएल चौथ्या सीझन मध्ये. पहिला बॉल अगदी बॅटच्या बॉटमला चेंडू लागला. श्रीकांत तिकडे होते. पुन्हा एकदा थोडासा थ्रो वाईड होता, मात्र चांगली कलेक्शन चेतनच्या माध्यमातून. अंकेश याला आपण पाहता जर्सी नंबर 76 स्लॉगचं षटक हाताळत असताना. तर फलके काका यांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही फलके काकांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. डाऊन द ग्राउंड आले, स्टेप आउट झाले. आपण पाहतोय बॅट्समन करण आणि बॉलला खरं तर ग्राउंड शॉट अलॉंग द कार्पेट अगदी लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून पाठवून दिलं त्या 4 धावांसाठी. थोडासा आक्रमक पवित्रा, थोडासे विस्फोटक अदा, विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहताय. स्कोर झाला 45-45 रन्स आणि एक चौकार. आणि क्षेत्ररक्षणामध्ये बघा कशी बदलाव होत असताना. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे एक वेगळं वलय, एक वेगळा फॉर्मॅट. आणि या खरं तर फॉर्मॅटचे काही असे खेळाडू असतात जे फक्त हाच फॉर्मॅट खेळतात, त्यामध्ये ते खरं तर नाविन्यपूर्ण असतात. बघा अगदी टॅप करण्याचा प्रयत्न होता फॉलो थ्रू मध्ये. चांगली फिल्डिंग, बॉल थोडा दीर्घकाळ हवेत होता त्यामुळे पुरेसा अवधी मिळाला. आणि ही समय सूचकता हा प्रेझेन्स ऑफ माइंड खरं तर खूप फायद्याचा असतो का जेव्हा जेव्हा टॅप खेळतो एखादा फलंदाज, बॉल बराच वेळ हवेत असतो त्यामुळे सिंगल अगदी आरामात निघली जाते. मात्र नॉन स्ट्रायकरच्या बॅटरचं देखील त्याच्या कॉलकडे तितकं लक्ष असणं गरजेचं असतं. स्टेप आउट झाले अलॉंग द कार्पेट. ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला खेळाडू तैनात. सिंगल मिळणार फक्त. स्कोर शिफ्ट होतोय 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. 2 यस टू बॉस गो. अजित निकम सरांचा इशारा. पन्नास अजून झालेले नाहीयेत. नो बॉल आणि इथे विकेट मिळते. मैदान सोडावं लागेल. चेतनने थोडंसं करता फोमलिंग केलं, मात्र तद्नंतर सावरत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नोची सिंगल मिळेल, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेटही मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 48 धावा धाव फलकावर. न्यू बॅटर गिरीश मैदानाच्या आत. 15 खेळाडू प्रत्येक स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी 11 खेळाडू मैदानाच्या आत. प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाते आपण पाहतोय, कारण 7 सामने प्रत्येक संघाचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. एकूण 28 लीग मॅचेस, 28 लीग मॅचेस, त्यानंतर क्वालिफायर 1, त्यानंतर एलिमिनेटर, त्यानंतर क्वालिफायर 2 आणि त्यानंतर मेगा फायनल अशी या स्पर्धेची रूपरेषा. चर्चा राहील क्रिस्टल ट्रॉफीचं आकर्षण, त्याचबरोबर ही आकर्षक स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहताय मॅन ऑफ द सिरीज साठी. चला सामन्याला आपण गती देऊया. सामना थोडा स्पीडअप करूया. यस ऑन साइडला दिशा देत असताना सिंगल मिळाली आपण पाहतो आणि यस सिंगलच मिळणार. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 49 या धावसंख्येवर धावफलक जाऊन थांबले आणि 50 धावांचं आव्हान खरं सेट केलंय ते सांगली स्पार्टन्स या टीम समोर कोल्हापूर किंग्सने. आणि टॉस साठी आपण जाऊया. सोलापूर स्ट्रायकर्स आणि कर्नाटक रेनेगेड्स. एका बाजूला निखिल जोशी आणि त्याच्या विरुद्ध यश मोरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिकडे मायक्रोफोनवर जोडले जातील अमर भोईर सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यस
पुढच्या सामन्याचा तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि मी विनंती करतोय श्री कमलेश कांबळे यांना त्यांनी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. कर्णधार यश मोरे आणि निखिल जोशी दोन्ही कर्णधार सज्ज आहेत आणि दोन्ही संघांना या सामन्यासाठी शुभेच्छा असतील आणि मी विनंती करतोय श्री कमलेश कांबळे सर यांना त्यांनी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. हेड्स नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सोलापूर स्ट्रायकर्स संघाने. यश मागचे 3 पर्व बघितले आपण. पहिल्या सुरुवातीच्या 2 पर्वांमध्ये कर्णधार पण भूषवलंस आणि विजेतेपद पटकावलंस. तुझ्या समोर आता चांगला संघ आहे ज्याच्या जवळ देखील अनुभव आहेत आणि तिसऱ्या पर्वात ट्रॉफी पटकावली आहे, विजेतेपद भूषवलं आणि दोघांकडे चांगला अनुभव आहे. कसली रणनीती असेल आणि काय कशा प्रकारे तुम्ही समोरच्या संघाला तुम्ही खेळवण्याचा मानस असेल आणि काय निर्णय असेल. आता नक्कीच समोरची टीम खूप चांगली आहे, चांगले साईड आहे त्यांच्याकडे, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये. सो आम्ही आता टॉस जिंकलो आहे तर आम्ही फिल्डिंग घ्यायचाच निर्णय घेऊ. काल आम्ही दोघं पण एक मॅच हारलो आहे तर आम्ही टार्गेट करू की कमीत कमी रनमध्ये त्यांना थांबवण्याचं आणि 3 किंवा 4 ओव्हरमध्येच चेस करायचा. यस. आणि निखिल काल थोडासा खराब खेळ झाला, निराशाजनक खेळ झाला तुमच्याकडून. आता आजच्या दिवसात त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि त्यासाठी तुम्ही काय रणनीती आखली आणि कितपर्यंत धावा उभारण्याचा मानस असेल. दादा कल जो गलती हुआ है वो आज नहीं करने की कोशिश करेंगे. पहला बैटिंग है, अच्छा टोटल डाल के 60 तक स्कोर करके उनको रोकने की कोशिश करेंगे. यस. इथं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि दोन्ही संघांना या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. चालू सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया आणि चालू सामन्यासाठी समालोचनासाठी ओव्हर टू द कॉमेडी बॉक्स आपल्या समोर पुन्हा जोडले जातील युवराज माळी सर. ओव्हर टू द युवराज माळी सर. यस. थँक्यू सो मच अमर भोईर सर. त्यांचा आवाज आपण ऐकलात. टॉस झाला जिकडे यश मोरे सोलापूर स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. कर्नाटका रेनेगेट्स निखिल जोशी गेल्या वर्षीचा विजेता संघ, त्यांच्या विरुद्ध रणनीती काय असणार आता येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला कळेल. जाऊया आपण प्रेझेंट मॅच कडे. चला सामन्याला आपण गती देऊया. 1:15 वाजतात. भरपूर ऊन आपल्याला पाहायला मिळते. उत्तरार्धाला सुरुवात. पहिला बॉल 9 मध्ये पॅडल स्वीप यश बीसे ट्रेडमार्क फटका, बॉल फरार सीमा पार. जबरदस्त आक्रमक सुरुवात, पंजा खोललाय पहिल्या बॉलवर. टार्गेट आहे कंप्लीट 50 धावांचं. 50 रन्सचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 49 उभारल्या कोल्हापूर किंग्सने. 50 धाबा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये चेस करायचं. ऑन पेपर जरी लक्ष सोपं दिसत असलं, प्रति षटक 10 ची सरासरी अंडरआर्म क्रिकेटमध्ये होऊ शकतं. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा येतात. मध्ये मध्ये एका दुसरा चौकार येत असतो. इथे यश भिसेने पहिल्या बॉलवर चौकार, त्याबद्दल नो आलाय. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवर असताना मोफतच्या 5 धावा, पंजा खोललाय. अंकुश ठेवावा लागेल, एक्स्ट्राजवर कंट्रोल करावं लागेल एक्स्ट्रा धावा. अगोदर खेळायचं होतं खरं तर स्वीप फटका, त्यानंतर बॅटचा फ्लो थोडा
खाली आणला यश भिसेने. ऑन साइडला फक्त बॉल निघून गेला. आपण पाहतोय सिंगल मिळाली. पहिल्या बॉलचा खेळ झाल्यानंतर धावफलक 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. भरपूर आपण पाहतोय उष्णता मध्ये मध्ये वाऱ्याची मंद झुळूक आहे, त्यामुळे तितकीशी गरमी आता जाणवत नाहीये आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर फ्लडलाईट्स ऑन होतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. अजून रंगत येईल मॅचला. यानंतर देखील एक हाय व्होल्टेज मुकाबला आहे. चांगला चेंडू होता. विकेट टू विकेट हा बॉल टाकला होता. फक्त खडे स्टँड अँड डिलिव्हरी पद्धतीने दिशा दिली. खेळाडूला गाठला डॉट बॉल. चेतन आणि यश भिसे विस्फोटक जोडी, लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. कीपर कडनं थोडी चुकी झाली. बाईसचा इशारा पंचाच्या माध्यमातून. पुष्करला आपण पाहता ऍज अ विकेट किपरच्या भूमिकेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये विकेट किपरची भूमिका खूप महत्वाची राहते, कारण बॉलला स्टॉप करावं लागतं तुम्हाला लगेचच. स्कोर 7 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 50 धावांचा बचाव करतोय सध्या कोल्हापूर किंग्स आणि त्याला चेस करतोय सांगली स्पार्टन. फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये अगदी भिंत बनून उभा राहिला तो गोलंदाज स्वप्नील. बॉलला स्टॉप केलं कोल्हापूर. आणि आपण पाहतोय सांगली संतोष शर्मा आणि प्रद्युमनजी हेगडे असे 2 संघ मालक आहे दोन्ही संघांचे. हो अंशतः बसलाय. अगदी काही सेंटीमीटर वरनं बॉल निघून गेला. वाईट बॉल नक्कीच आला. नंतर लेग स्टंप उद्ध्वस्त होता राहिली असं आपण म्हणू शकतो. 8 धावा धाव फलकावर. अजून 42 करायच्यात. 26 चेंडूंचा खेळ बाकी असताना हलक्या त्याने ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला. 1 टू गो. स्कोर 8. सामना करतो यश भिसे. हो चांगलं टायमिंग जुळवलंय आणि इथे चांगली फिल्डिंग होती किशोर पवार. आणि नक्कीच 3 धावा वाचवल्या. सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर आहे बिनबाद 9. सन्माननीय संदीपजी पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आमच्या मुख्य मंचावर. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो. सीवूड्स बॉक्स लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 4थ्या पर्वामध्ये चंद्रशेखर आपल्याला बाहेर मिळत आहेत. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर. आणि त्याच्यासमोर युवा एक टॅलेंट यश भिसे. हळवार पद्धतीने टाकला. चुकी झाली विकेट किपर कडनं. वाईड आणि वाईड प्लस 4. पुन्हा पंजा. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर असंच झालं होतं. मोफतच्या 5 धावा मिळाल्या होत्या आणि आताही तेच झालंय. का पुष्करचं थोडं लक्ष विचलित झालं. तो फलंदाजाला पाहत बसला आणि चेंडू करत पसार झाला अगदी बाजूने. 14 धावा धावफलकावर होत आहेत. 14 रन्स. हो भरपूरच बाहेर बॉल आपण पाहतोय डिलिव्हर करताय चंद्रशेखर. व्हाईट बॉल. 15 धावा. फक्त 35 ची गरज आहे आता. आडव्या बॅट अलॉंग द कार्पेट यश भिसे पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला खेळून 4 धावा प्राप्त करतोय. ऑन साइडला भरपूर स्ट्रॉंग यश भिसे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण एक अगदी फाईन लेगला त्याचा फटका पाहिला होता पॅडल स्वीपच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा एक स्वीपचा फटका. रिव्हर्स स्वीप करायचा होता. बॉल अगदी उंच गेला. त्यानंतर अगदी डीप मध्ये मिस्टर पवार आपल्याला पाहायला मिळाले थर्डमॅनला. किंवा अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या परिक्षेत्र करतात ते कव्हर करतात. ही जोडी फोडणं एक मोठं आव्हान असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चेतन आणि यश भिसे जबरदस्त ही जोडी पहा. चेतनचे क्लासिकल बॅटिंग तुम्ही एन्जॉय करतायत. क्लास लिहिला होता प्युअर क्लास या फटक्यामध्ये. रिव्हर्स स्वीप खेळत असताना आपण पाहतोय डीप पॉइंटला त्याने कव्हर केलं आणि 4 धावा प्राप्त केल्या चेतनने. एक दोन्ही जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सध्या मैदानाच्या आत सांगली स्पार्टन्स टीम कडनं तुम्ही पाहताय.
कमी गतीने टाकलेला मनगटाचा चांगला वापर केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टी भेदू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक सिंगल मिळाले, क्विक सिंगल. 25 धावा धावफलकावर. 2 बॉलचा खेळ बाकी. निम्म लक्ष पार झालंय. पहिल्या 10 बॉल मध्येच निम्म लक्ष पार केलंय. पुन्हा एकदा टॅप फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक ऑन साइडला भिरकावून देत असताना यश भिसे. 4 धावा मिळतील. चौकार. कारण नेट रन रेट देखील सर इम्पॉर्टंट असणार आहे, कारण लीग आहे. त्यामुळे तुमच्या जे टॉपचे 4 संघ जे मिळतील त्यामध्ये पॉइंट जर समान असतील तेव्हा नेट रन रेट तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल. त्यामुळे या धावा कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त चेंडू राखून कमीत कमी विकेट गमावून बनवणं त्यासाठी प्रयत्न करणार. हो, प्रत्येक संघ बॅटला उकर फिरली आपण पाहतो. चेंडू सर विकेट कीपर कडे जात असताना डॉट बॉलची सांगता. धावसंख्या आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन्स. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 बॉल आणि आता 21 रनची गरज. 18 चेंडू 21 धावा. 50चं लक्ष आहे. 29 झालेले आहेत. या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. आमचे ऑफिशियल स्कोरर रोनकजी तांडेल आम्हाला ही माहिती देतात. आता हे निर्णायक षटक असेल. मिस्टर मर्फी, अमय मोरे, टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर, टीमचा नेता, टीमचा करता म्होरक्या, जर्सी नंबर 1 त्याला तुम्ही पाहताय. 18 चेंडू 21 धावा. प्रति षटक आपण पाहतोय 7 ची सरासरी गाठायची अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि काय अवघड नाहीये. मात्र जर गोलंदाजी अचूक झाली, ही जोडी फोडली, विकेट जर काढल्या तर मात्र कदाचित सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो तो कोल्हापूर किंग्स असं आपण म्हणू शकतो. चेतन 18 चेंडू 21, अजूनही एकही विकेट गमावली नाहीये आणि तोच प्रयत्न असेल शेवटपर्यंत या जोडीचा की विजयी संपादित करायचा, आपल्याला विजय प्रस्थापित करायचा. हो, चांगला कट शॉट आपण पाहतोय. अगदी एक पाय पुढे घेतला, बॉडीवे ट्रान्सफर केला आणि बॅटचा फ्लो तुम्ही पाहाल अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याने जी स्पर्धा कव्हर करतात. टेनिस बॉल क्रिकेट मधील नामवंत युट्यूब वाहिनी या वर्षीच आपल्या समोर जोडली गेली ऑक्शन प्रक्रियेपासून. पहिल्या बॉलवर चौकार क्लास तुम्ही पाहिला. स्कोर झाला 33-33. 17ची गरज 17 बॉल मध्ये. 17 चेंडू 17 धावा. अगदी रन बॉल इक्वेशन. हो, थोडा लेट खेळले. बॅटच्या अगदी खालच्या बाजूला बॉल लागला. गिरीश होते त्या ठिकाणी थर्डमॅन मध्ये. चांगली फिल्डिंग गिरीशची. सिंगल मिळते. आता 16 मध्ये 16ची गरज. स्कोर 34 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 34 रन्स. सीवूड्स बॉक्स लीग 2025 पर्व क्रमांक 4 चा थरार तुम्ही पाहताय. प्रेक्षकांसाठी अगदी उत्तम आसन व्यवस्था, 2 संघांसाठी चांगले डगआउट्स, एक सुसज्ज व्यासपीठ. क्रिकेटला पोषक आणि पूरक अशी स्पर्धा SBL. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. डाऊन द लेग बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अगोदरच धावा कमी असताना अशा अतिरिक्त धावा खर्च करणं महागात पडणार आहे, यामध्ये दुमत नाहीये, कोणतीही शंका नाहीये. 35 धावा. 15ची गरज आहे आता. हो 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 हो, वा, चौकार येत असताना आपण पाहतो बॅटच्या साह्याने. बॅट चिलकीची एज लागली, बॉल गेला लॉंग लेग मध्ये नॉनस्टॉप. 4 धावा मिळाल्या यश भिसेला. 4 धावा मिळाल्या त्या सांगली स्पार्टन्सला. 39 धावा धावफलकावर. 11 रनची गरज आहे आता. 15 चेंडू 11 धावा. नेट रन रेट मध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे जर सामना जिंकला तर सांगलीने. आणि अतिरिक्त धावा अजून भर घालतात, अजून भर घालतात. आता थोडंसं फ्रस्ट्रेशन इथे जाणवू लागलंय. बॉडी लँग्वेज आपण पाहतोय कोल्हापूर किंग्स जिंकणं गरजेचं आहे. हो 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 हो, 9+4 वन्स अगेन पंजा. तिसऱ्यांदा झालं या मॅच मध्ये त्या 5 धावा मोफतच्या दिल्यात, म्हणजे ऑलमोस्ट 15 धावा अशा पद्धतीने आल्यात. वाईड आणि नव्हतं अजून वेगळे. 45 झाल्यात. 15 बॉल आणि आता 5ची गरज आहे. भरपूर मार्जिनने सामना जिंकत असताना बॉल आणि विकेटच्या बाबतीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. हो, चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. करण होते कदाचित चौकार मारून सामन्याकडे विजयाकडे जायचंय असं कदाचित प्रयत्न असेल यशचा. विकेट कीपर काहीतरी कुरघोड्या करतायत पुष्कर.
यश सोबत, कारण मैत्रीपूर्व खरं तर ही प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, ही लीग तुम्ही पाहता. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा, ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल. 46 धावा. पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले सांगली स्पार्टन्सने पहिल्या इनिंग पासून. हो, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, थोडंसं बॅकफूट वरनं जात असताना रन मिळणार नाही. घाई करत नाही, विकेट राखायच्यात, विकेट राखून कदाचित सामना जिंकायचा आहे, हा प्रयत्न असेल सांगली स्पार्टन्सचा. One to go. White ball. हो, चांगला फटका लागून कार्पेट. चंद्रशेखर त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग. ओव्हरची सांगता झाली आहे, स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 48 या आकड्यावर. 48 रन्स, 12 बॉल आणि आता 2 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच सोलापूर स्ट्रायकर्स विपक्ष कर्नाटक रेनेगेड्स, हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूर स्ट्रायकर्स यश मोरे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, चेसिंगला पसंती दिली अगेन्स्ट कर्नाटक रेनेगेड्स, डिफेंडिंग चॅम्पियन्स, गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विजेता निखिल जोशी आणि त्याच्या विरुद्ध पहिल्या 2 पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा विजेता अर्थात यश मोरे. गेल्या पर्वात थोडासा परफॉर्मन्स अप टू द मार्क नव्हता, त्याने सांगितलं या पर्वात खूप मेहनत केली आम्ही, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असेल, टीमचा परफॉर्मन्स असेल, भरपूर मेहनत आम्ही केली नक्कीच. आणि काल पराभव झाला हरकत नाही, मात्र या मॅच मध्ये नक्कीच विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असेल. कारण आहे 12 बॉल आणि 2 ची गरज. चला सामन्याला गती द्या प्लीज, विनंती राहील कोल्हापूर किंग्सला, फिल्डिंग करणारी टीम थोडं फास्ट आपण खेळूया. हो, टॅब इथे आपण पाहतोय करत असताना सरळ फिल्डरला गाठत असताय. 2 रनची गरज आहे, 11 बॉलचा खेळ बाकी आहे. सामना अगदी कंट्रोल मध्ये आहे सांगली स्पार्टनच्या, असं आपण म्हणतोय. वाट पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल, काही उलटफेर होईल का? क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. थोडस अशक्य प्राय असं आव्हान आहे. आणि या अतिरिक्त धावा, 2 बॉलचं प्रेशर निर्माण झालं होतं, ते प्रेशर रिलीज झालं, आता स्कोर लेवल झालाय 49 धावा धावफलकावर. आता फक्त विजयाची 1 धाव आणि तब्बल एकही विकेट गमावली नाहीये. 10 विकेट हातामध्ये आहेत सांगलीच्या. 9 बॉल आणि इथे या धाव मिळाली एक अतिरिक्त आणि सामना जिंकला तो सांगली स्पार्टन्सने. अभिनंदन यश भिसे, सांगली स्पार्टन्स आणि सांगली स्पार्टलचे संघ मालक प्रद्युमनजी हेगडे यांनाही खरं तर आम्ही अभिनंदन